मॉर्निंग गाईज. तर सकाळचे वाजले 7 आणि आता आम्ही निघालो आहे विरारला. जे जीवदानी मातेचं मंदिर आहे ना, तिकडं चाललेलो आहे आज आम्ही. तर चला तुम्हाला घेऊन जाते. तर मंदिरात जाण्यापूर्वी मी तुम्हाला मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगते. पूर्वी काय व्हायचं, राक्षसी शक्तींचा त्रास वाढलेला, तेव्हा भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आदिशक्ती देवी जीवदानी या डोंगरावर प्रकट झालेल्या. देवी प्रकट झालेल्या त्या पवित्र ठिकाणीच पुढे जीवदानी माता मंदिर उभारण्यात आलेलं. त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने दुष्टांचा नाश केला आणि परिसरात शांती, सुरक्षितता आणि जीवनदान दिलेलं. म्हणूनच या देवीला जीवदानी असं नाव देण्यात आलेलं. कारण जीव म्हणजे जीवन आणि दानी म्हणजेच देणारी. जीवदानी माता ही आदिशक्ती देवीचं रूप आहे. काही लोक मातेला अंबा माता, जागृत शक्तीपीठ किंवा कुलदेवतेचं रूपही म्हणतात. सर्वसामान्य श्रद्धा तर हीच आहे की त्या दुर्गा मातेचाच एक जागृत अवतार आहेत. तर आम्ही बघा पनवेलमधून वडाळा ट्रेन पकडली आहे. वडाळ्यामधून आम्ही बँड्राला आणि बँड्रामधून आम्ही विरारला जाणार आहे. तर आम्ही इथं वडाळा स्टेशनला आलेलो आहे बघा. वडाळा स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्मवर थांबलेलो आहे. तर इथून आम्ही बँड्राला जाणार आहे आणि बँड्रामधून विरारची ट्रेन पकडणार आहे. विरारला उतरल्यानंतर एक साधारण रिक्षाचाच प्रवास आहे थोडासा. 15 मिनिटं रिक्षाचा प्रवास आहे. तर हे बघा, आम्ही इथं पोहोचलेलो आहे. स्टेशनवरून रिक्षा पकडून आम्ही इथं मंदिरापाशी आलोय. आणि इथून आता तिकडं डोंगरात बघा मंदिर दिसतंय. तर ते हे बघा, हे मंदिर आहे. इथं जायचंय आम्हाला. खूप लांब आहे डोंगरात. व्हिडिओमध्ये एवढं स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे मी फोटो टाकलेत. खूप वर आहे मंदिर. आणि हे बघा इथं साईडला आहे ना, असं एक ओम आहे. कशाचं केलेलं आहे ते माहित नाही. कलरने फक्त पेंट आहे की काय, पण एवढं लांबून सुद्धा खूप मोठं दिसतंय ते. म्हणजे खूप मोठ्या एरियामध्ये असेल साधारण. पण खूप छान आहे. या राईट साईडला ओम आहे आणि लेफ्ट साईडला स्वास्तिक होतं, पण स्वास्तिकचा व्हिडिओ नाही घेता आलेला आहे. पण त्या साईडला सुद्धा एक स्वास्तिक होतं तशाच प्रकारचं. हे बघा खूप सुंदर आहे ओम तो. आणि आता आम्ही इथं आलेलो आहे आणि आता मला इकडं वर जायचंय. तर इथून ही एंट्री आहे. इथं सगळ्या रिक्षा वगैरे थांबलेल्या आहेत किंवा म्हणजे पार्किंग आहे पूर्ण इथं. तर वर जाण्याआधी आम्ही इथं ओटी घेतो. ओटी घेण्याआधी आहे ना, ते हात धुवायला पाणी देतात, तरच आपल्याला ओटी देतात. हे बघा मी इथं ओटी घेतलेली आहे देवीसाठीची. आणि हा गेट आहे इथं. इथून सुरुवात होते पायऱ्यांना. साधारण 1500 ते 2000 च्या आसपास इथं पायऱ्या आहेत. हा असा गेट आहे. आतमध्ये एंट्री केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा इथं गणपतीचं मंदिर लागतं छोटंसं. तिथं दर्शन करून पुढे दर्शनाला सुरुवात होते. आणि इथं आम्ही चालत आलेलो आहे पुढं. थोडं चालल्यानंतर दम लागल्यावर इथं आम्ही बसलेलो आहे बघा. खूप पायऱ्या आहेत. त्यामुळे सलग काही चालल्या जातच नाहीत. खूप जास्त पायऱ्या आहेत. थोड्या चालल्यानंतर एक 200-300 पायऱ्या चालल्यानंतर दम हा लागतोच. आणि हे जे पायऱ्यांना लाल-लाल दिसतंय ना तुम्हाला, तर इथं काही जणांनी असे नवस वगैरे केलेले असतात ना, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने फेडले जातात. तर त्यावेळेला हे लोकं हळदी-कुंकाचं साधारण काहीतरी पाणी असतं ते, ते प्रत्येक पायरीला लावत-लावत असे वर जातात. एवढ्या पायऱ्या चढत ते वर जातात. काही जण तर साईडला पायरीच्या आहे ना, कापूर जाळत सुद्धा वर जातात. ते सुद्धा खूप कठीण आहे. कारण एवढ्या पायऱ्या नॉर्मल फक्त चढण्याने सुद्धा किती म्हणजे चढल्या जात नाहीत. आणि हे करत-करत जाणं म्हणजे खूप अवघड आहे खरं तर ते. ही देवी आहे ना, नवसाला पावणारी देवी आहे. अपत्य प्राप्तीसाठी लोक इथं प्रार्थना करतात. त्यानंतर आजार, संकट, अडचणी दूर होतात म्हणून प्रार्थना करतात. कारण अशी श्रद्धा आहे, की मनापासून नवस केला ना, की माता ही नक्कीच ऐकते. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने लोक इथं येऊन नवस फेडत असतात. हे बघा आम्ही आणखी एकदा परत बसलेलो आहे, कारण खूप दम लागलेला आहे. थोडं चालल्यानंतर चालणं हे अवघडच होऊन जातं जसं काय. त्यामुळे थोडं-थोडं आराम पण करावाच लागतो मध्ये-मध्ये. आणि फायनली आम्ही आता मंदिराच्या टेकडीला पोहोचलेलो आहे बघा. इथं सुद्धा ही दुकानं आहेत ओटीची. मधल्या पूर्ण रस्त्यामध्ये काहीच नव्हतं, फक्त पायऱ्या होत्या. आणि डायरेक्ट इथं टेकडीला इथं अशी ही दुकानं आहेत, ओटी वगैरे, प्रसाद, नारळ सगळं घेण्याची. तर आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्ही गेलेलो त्यावेळेला रविवार होता, म्हणजे देवीचाच वार होता. त्यामुळे प्रचंड गर्दी होती तिथं. खूप जास्त गर्दी. पुढे पाहिलंच तुम्ही, खूप जास्त गर्दी होती हे बघा.
इतकी गर्दी होती ना, की एकदम हळू-हळू एक-एक पाऊल टाकत असं पुढे जावं लागत होतं. पुढे जेवढी आहे ना, तेवढीच मागे सुद्धा लोकं होते आणि खूप जास्त गर्दी होती. आम्हाला 2 ते 2.5 तास लागले असतील वर देवीपर्यंत पोहोचण्यासाठी. एवढे लोक होते आणि काही वेळानंतर आम्ही इथं देवीच्या पुढं पोहोचलोय बघा. इथं खरं तर मोबाईलमध्ये शूटिंग वगैरे काढण्याचा अलाउड नाहीये. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास बघा ड्रेस घेतलेली. ते बघा देवीचं रूप किती सुंदर दिसतंय. व्हिडिओमध्ये एवढं व्यवस्थित काढता येत नाहीये, कारण अलाउड सुद्धा नव्हतं त्यामुळं आणि ते स्पष्ट दिसत पण नव्हते. त्यामुळे मी इथं काढलेले फोटो सुद्धा टाकते. ते बघा इतकं रूप देवीचं छान आहे ना, एकदम असं जिवंत रूप जसं काय असं आहे बघा. इतकी सुंदर देवी आहे. दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर पडतोय. बघा बाहेर दर्शनासाठी सुद्धा खूप जास्त रांग लागलेली आहे. इतकी गर्दी मी खरं तर कुठे बघितली नाही अजून कोणत्या मंदिरात. इतकी जास्त गर्दी होती आणि देवीच्या वारांवर आल्यामुळे तो जास्तच होती. त्यानंतर इथं थोडंसं आणखी चढायचंय मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आणि इथे एक मोठा असा हॉल आहे. म्हणजे दर्शनासाठी किंवा प्रसाद वगैरे सगळं म्हणजे तिथं खूप मोठा असा हॉल आहे. इथं वेगवेगळ्या रांगा लागलेल्या आहेत. कुठं दर्शनासाठी, कुठं दानपेटीसाठी अशा रांगा लागलेल्या आहेत. त्यानंतर इथं बघा काळभैरवचं मंदिर आहे छोटंसं. तिथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथं साईडला जे शिक्के लावतात ना ते. मी सुद्धा गेले ट्राय करायला तिथं शिक्का लावण्यासाठी. खूप गर्दी आहे तिथं तर. पण त्यातून पण जागा काढत-काढत मी पुढं गेलेली आहे. मी इथं शिक्का लावला एक, पण माझा शिक्का काही चिकटलाच नाही तिथं. त्यानंतर मी तिथून काढला तो आणि दुसऱ्या एका ठिकाणी लावून बघितला. तर तिथं तो चिपकला. म्हणजे तिथं चिपकला म्हणजे तिथं सुद्धा चिपकला नाही, पण तिथं थोडासा खड्डा होता तिथंच मी लावला, जेणेकरून तिथून पडू नये म्हणून. खूप जास्त गर्दी होती. नंबर सुद्धा येत नव्हता बघा. हे बघा इथे चिपकलाच नाही शिक्का. मग मी जिथं थोडासा खड्डा होता ना, तिथंच त्याला चिपकवून ठेवला. म्हणजे तिथून पडणारच नाही तो. त्यानंतर पुन्हा आणखी एक छोटंसं मंदिर आहे इथं. काली मातेचं मंदिर आहे बघा महाकालीचं. आता मी तिथं दर्शन घेते. आम्ही इथं दर्शन घेऊन पुन्हा बाहेर आलो. तर इथे सगळेजण खाली वाकून-वाकून काहीतरी पाहत होते. मी म्हटलं काय आहे बघायला जावं. म्हणून मी सुद्धा जराशी जागा काढत-काढत तिथपर्यंत गेली. कारण खूप जास्त गर्दी होती त्यामुळे तिथं जाण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. सगळेजण असे उभे राहिलेत किंवा बसलेत, नाश्ता वगैरे करत होते. आणि म्हणून मी खाली पाहिलं तर खरोखरच खूप सुंदर असं दिसत होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसणार नाही, पण हे विरार शहर खूप छान दिसत होतं. एकदम असे छोटे-छोटे एवढ्या मोठ्या-मोठ्या बिल्डिंग सुद्धा खूप छोट्या-छोट्या साईजमध्ये दिसत होत्या. माणसं तर दिसत नव्हतीतच, पण मोठ्या-मोठ्या बिल्डिंगची सुद्धा साईज खूप छोटी-छोटी दिसत होती. काय नजारा आहे बघा. आता हे बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर पडायला निघालो आणि तिथून परत थोडंसं वर चढायला पायऱ्या आहेत. तिथून आम्ही वर चढून इकडं आलो. तर इथं बघा लिहिलेलं आहे 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग. तर खरं तर मला ते कळलं नाही काय कुठं आहे ते. मी भरपूर शोधलं पण मला काही सापडलं नाही. काय आहे ते नक्की. त्यानंतर इथं आल्यानंतर थोडंसं पुढं बघा इथं मंदिराचा कळस दिसतोय. असा कोणत्या मंदिरात आपल्याला कळस असा दिसतो का तरी खालून? पण या मंदिराचा कळस बघा आपल्याला मंदिराच्या वर आपण येतो आणि तिथून आपल्याला तो कळस दिसतो. हे बघा ते पार्किंग जिथून आम्ही वर आलेलो आणि हा रोपवे सुद्धा आहे. ज्यांना पॉसिबल नाही ना एवढ्या पायऱ्या चढणं किंवा जे आजारी वगैरे आहेत किंवा वृद्ध माणसं किंवा काय त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी आहे. पण शक्यतो माणसं जास्त पायऱ्यांनीच जाणं प्रिफर करतात. कारण नवस वगैरे केलेला असतो ना, तर ते लोकांना पायऱ्यांनी जाणं जास्त बरोबर वाटतं आणि खरं तर तेच बरोबर आहे. आपण मंदिरात आलोय, तर आपल्याला तेवढं तर चढावंच लागणार ना. इथं बघा, इथं एक तळ आहे. खूप छान असं वाटत होतं आणि तिथं शूटिंग सुद्धा होते. आत्ता सुद्धा तिथं काहीतरी चालूच होतं. तर हे बघा, हा समोरचा जो भोवतालचा पूर्ण विरार असं दिसतं इथून. हे पार्किंग जिथून आम्ही आता वर आलेलो, इथून पायऱ्या स्टार्ट होतात त्या इथपर्यंत आहेत.
खूप खोल असं दिसत होतं. म्हणजे मंदिराच्या पूर्ण टेकडीवर आता आम्ही उभे आहे. दर्शन करून झाल्यावर इथं सुद्धा बघा, जेवढे लोक येणार आहेत ना, तेवढेच लोक जाणारे सुद्धा आहेत. म्हणजे खूप जास्त गर्दी आहे. आता वाजलेत किती 3, 3:30 वाजलेत. तर यावेळी सुद्धा लोक अजून वरतीच चढतात आहे किती सारे. त्यानंतर निम्म्या रस्त्यामध्ये आल्यानंतर उतरताना इथे एक दत्ताचं छोटंसं मंदिर आहे. खूप छान असं रेखीव मंदिर आहे बघा. खूप छान मंदिर आहे. छोटंसं आहे एकदम. रेखीव मंदिर आहे. दत्ताची मूर्ती खूप रेखीव आहे इथं. तिचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर चालायला लागलो. थोडं उतरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एक ठिकाणी थांबलोय बघा. खूप दम लागलेला त्यामुळे आम्ही उतरलो आणि थांबलो. तर जेवढं चढायला कठीण जातं ना, तेवढंच उतरायला सुद्धा आहे खरं तर. उतरताना सुद्धा तेवढंच पाय वगैरे दुखतात, तेवढाच त्रास होतो. त्याच्यामुळं तिथं सुद्धा उतरताना सुद्धा आपल्याला जागोजागी थांबावं लागतं आणि बरं आहे त्यांनी थांबण्यासाठी आहे ना असे पायऱ्यांच्या साईडला असे कट्टे केलेले आहेत. त्यामुळे जर कोणाला दम वगैरे लागलेला असेल ना, तर ते लोकं तिथं बसू शकतात. खाली आल्यानंतर बघा इथं मी चिंचा घेतलेल्या आहेत. खूप छान चिंचा भेटत होत्या तिथं एकदम ताज्या-ताज्या आणि एकदम चविष्ट अशा गोड चिंचा होत्या. आंबट अजिबात नव्हत्या. ते तिथून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्ही कंदमुळे तर खाल्ले असतीलच किंवा बघितले असतीलच. तर हे बघा हे कंदमुळे. हे राम वनवासामध्ये जेव्हा गेले होते ना, तेव्हा त्यांनी हे खाल्ले होते. तसं इथं त्याच्याबद्दल लिहिलेलं सुद्धा आहे, की 14-14 बरस के वनवास में राम जी ने खाए थे असं सगळं लिहिलेलं आहे. एक माणूस इथं त्याच्या स्लाईस सुद्धा करतोय. पतल्या-पतल्या अशा स्लाईस करतात. त्यानंतर आणखी खाली आल्यानंतर इथं बघा एक एक स्क्रीन लावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं वरती जे मंदिरात देवीचं रूप आहे ना, ते सगळं तिथं एकदम प्रॉपर असं क्लिअरिटीमध्ये दिसतंय. म्हणजे तुम्ही खालूनच वरती मंदिरात देवीचं रूप जे आहे ना, ते इथून बघू शकता. त्यानंतर इथं प्रसाद सुद्धा भेटतो आणि प्रसाद तर एवढा टेस्टी लागतो ना इथला, मला माहिती नव्हतं. त्यामुळे मी 2च पॅकेट घेतले. मला घरी आल्यानंतर कळालं खूप टेस्टी प्रसाद लागतो. तुम्ही नक्की जास्त प्रसाद घ्या. नारळाची वडी म्हणून असते प्रसादात, खूप छान लागते ते. त्यानंतर हा तो गेट. आता आम्ही या गेटमधून बाहेर आलेलो आहे बघा. गेट सुद्धा खूप मोठा असा गेट आहे. जाण्याचा एक साइडने आणि येण्याचा एक साइडने असा मार्ग आहे तिथं. त्यानंतर इकडे एक साइडला मोठी बिल्डिंग आहे, प्रसादालय आहे तिथं. तिथं सगळे प्रसाद जे असतो ना भोजन ते सगळं तिथं केलं जातं. असं हे देवीचं मंदिर आहे. खूप छान आहे आणि खूप लोक इथं म्हणजे खूप गर्दी. माणसंच माणसं, एवढी माणसं होती ना, खूप जास्त माणसं तिथं. जसे की अर्धी मुंबई इथंच आहे असं वाटत होतं, एवढी माणसं होते. त्यानंतर आता आम्ही जायला निघालो खरे, पण जायला रिक्षाच नव्हती. तर रिक्षांचा जाण्यासाठी खूप खरं तर प्रॉब्लेम होता. खूप वेळ आम्ही हे सगळे जे माणसं दिसतात आहे ना तुम्हाला, ते सगळे रिटर्न स्टेशनला जाण्यासाठी आहेत. सगळे रिक्षावाल्यांना विचारत होते, पण रिक्षा काही जायला तयार नव्हत्या किंवा रिक्षा येत होत्या, त्या सगळ्या भरूनच येत होत्या. कुठून भरून येत होत्या माहीत नाही. आम्ही खूप शोधलं. त्यानंतर आम्ही शेवटी थोडंसं चालून आणखी पुढं गेलो. पाय तर इतके दुखत होते, तरी आम्ही थोडंसं पुढं गेलो, कारण वर रिक्षा भेटतच नव्हती. त्यामुळे आम्ही थोडं पुढं गेलो आणि त्यानंतर आम्हाला तिथून फायनली रिक्षा भेटली आणि मग आम्ही दर्शन करून तसेच घरी आलो. तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. खूप छान मंदिर आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.